नमस्कार मित्रांनो. सर्वांनाच तुमचं दुःख दिसत नाही, पण त्या दुःखामधून उभं राहणं हीच खरी तुमची ताकद आहे. वृश्चिक राशीसाठी मे महिना अगदी असाच असणार आहे. थोडा कठीण, थोडा भावुक, पण हा खरं तर शेवटचा टप्पा आहे. गेल्या वर्षभरात तुम्ही जे अनुभवलं ते खरं तर तुम्ही कुणालाही सांगितलेलं नाही. बऱ्याच अनुभव हे तुमच्या गाठीशी आलेले आहेत. अपेक्षाभंग, मनासारख्या गोष्टी न होणं, नात्यांमध्ये ताणतणाव आणि तुमच्या आतल्या आत चाललेली मनाची घुसमट, झुंज. वृश्चिक राशीचा माणूस हा आपल्या भावभावना कधीही दाखवत नाही. तो कितीही दुखावला आहे, तरी तो सर्व काही शांतपणे सहन करतो. कुणालाही न सांगता, न कळवता. आणि योग्य वेळ आली की तो स्वतःहून उभा राहतो. मे महिना म्हणजे या सगळ्या संघर्षाचा शेवटचा टप्पा आहे. हा अजूनही पूर्णपणे सोपा नाही, पण शेवटचा मात्र नक्कीच आहे. म्हणूनच थोडा संयम, थोडी सहनशक्ती आणि तुम्ही या काळातून पूर्णपणे बाहेर पडणार आहात. या महिन्याच्या सुरुवातीला तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही स्तरावर थोडा तणाव जाणवू शकतो. मन अस्थिर वाटेल. काही गोष्टी मनाला लागतीलही. शरीर थोडं थकलेलं वाटेल आणि कधी-कधी तर असंही वाटेल, की हे सगळं अजून किती दिवस चालू राहणार आहे. पण एक गोष्ट नक्की मनात कोरून ठेवा, हा शेवटचा टप्पा आहे. आरोग्याच्या बाबतीत सांगायचं झालं तर या महिन्यात विशेष लक्ष आरोग्याकडे देण्याची गरज आहे. कोणताही छोटा किंवा मोठा त्रास शारीरिक किंवा मानसिक असला तरी दुर्लक्षित मात्र करू नका. वृश्चिक राशीची एक सवय असते. हे काय फार काय मोठं नाही, निघून जाईल. पण यावेळेस तुम्हाला स्वतःकडे लक्ष मात्र द्यावंच लागेल. वेळेवर उपचार घेणं, वेळेवर विश्रांती घेणं हे खूप महत्वाचं ठरेल. आर्थिक बाबतीत हा महिना थोडा सावध राहण्याचा आहे. अनावश्यक खर्च होऊ शकतात आणि काही गोष्टी तुमच्या कंट्रोलच्या बाहेरही जाऊ शकतात. म्हणून या महिन्यात मोठी गुंतवणूक टाळा. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये असाल तर शॉर्ट टर्ममध्ये ट्रेडिंग करणं पूर्णपणे टाळा. लॉंग टर्म मधला तुम्ही विचार करू शकता, मात्र रिस्क अजिबात घेऊ नका. खरं तर हा महिना कमवण्याचा नाहीये, जपून ठेवण्याचा आहे. घरगुती स्थितीमध्ये सुद्धा पाहायचं झालं तर घरगुती बाबतीत मात्र तुम्हाला थोडं स्थैर्य नक्कीच दिसेल. घरातील वातावरण समाधानकारक राहील. नातेसंबंध सुद्धा सुरळीत राहतील. तुम्हाला घरचा थोडा आधार नक्कीच वाटेल, जो या काळात खूप महत्वाचा सुद्धा ठरणार आहे. घराशी संबंधित काही महत्वाची कामं तुम्ही या महिन्यात निश्चितच करू शकता. रिलेशनशिपच्या बाबतीत सांगायचं झालं तर महिन्याची सुरुवात थोडीशी संवेदनशील असेल, सेन्सिटिव्ह असेल. जर तुम्ही रिलेशनशिपमध्ये असाल तर छोट्या मोठ्या कारणामुळे वादविवाद होऊ शकतात. तुमचा स्वभावही असा आहे की बऱ्याचशा गोष्टी तुम्ही मनातच ठेवता आणि मग एकाच वेळी सगळं काही बोलून मोकळे होता. म्हणून मौनम सर्वार्थ साधनं हे सुभाषित थोडंसं पक्क ठेवा आणि संवाद साधण्याचा सुद्धा प्रयत्न करा. ही गोष्ट महत्वाची आहे. वैवाहिक जीवनातही काही तात्पुरते बदल तुम्हाला जाणवतील. कधी-कधी तुम्हाला असंही वाटेल की तुमचा जोडीदार तुम्हाला समजून घेत नाहीये किंवा तुमच्यावर थोडा दबाव टाकतो आहे. पण ही सुद्धा भावना किंवा इमोशन्स हे तात्पुरतीच असेल. ही वेळही जाईल आणि गोष्टी परत नॉर्मल होतील. खरं तर तुमची ताकद कशात आहे? संयम, सहनशक्ती आणि आतून मजबूत राहणं. आणि याचाच वापर तुम्हाला या महिन्यात करावयाचा आहे. करिअरच्या बाबतीत एक इंटरेस्टिंग गोष्ट घडणार आहे. जरी सगळं काही विरोधात वाटत असलं, तरी काही नवीन संधी तुमच्या समोर येणार आहे. आणि त्या संधी खरं तर लगेच स्पष्ट दिसणार नाही. तुम्हाला त्या ओळखायच्या आहे आणि मग विचारपूर्वक निर्णय घ्यायचा आहे.
विशेषतः 17 मे ते 22-23 मेच्या दरम्यान थोडंसं जास्त सावध राहणं गरजेचं आहे. कारण या काळात वैवाहिक जीवनात ताण वाढू शकतो. भावना थोड्या जास्त तीव्र होऊ शकतात आणि छोट्या-मोठ्या गोष्टीही अगदी मोठं रूप धारण करू शकतात. म्हणून यावेळेस रिएक्शन देण्यापेक्षा थोडा पॉज घेणं महत्त्वाचं ठरेल. या महिन्यात 1 आणि 31 तारखेला पौर्णिमा आहे आणि 16 तारखेला अमावास्या आहे. या काळात भावभावनांमध्ये मोठे चढ-उतार तुम्ही अनुभवू शकता. म्हणून या दिवसांच्या आसपास मोठे निर्णय घेणं टाळा. वादविवादात पडू नका. थोडं शांतच राहा. एकंदरीतच पाहायचं झालं तर हा संपूर्ण महिना तुमच्यासाठी तसा सोपा मात्र नक्की नाही. पण शेवटचा महिना आहे. हा महिना खरं तर तुम्हाला तोडणार नाही. हा महिना तुम्हाला अजून मजबूत करणार आहे. ज्याने अंधार सहन केला आहे, तोच प्रकाशाची खरी किंमत ओळखतो. याचा अनुभव तुम्हाला या महिन्यात येणार आहे. धन्यवाद.